हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के.पी. फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण आरोग्य विभाग फार्मासिस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर विथ ॲन्सर डिस्कस करणार आहोत. सो यामध्ये आपल्याला माहीत आहे की MCQ टाईप क्वेश्चन्स असतात आणि आपण आपल्या टॉपिककडे प्रोसीड करू. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी इस्टॅब्लिश इन फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा हा क्वेश्चन आहे. तर आपण ऑप्शन्स बघू. फर्स्ट आहे कोलकाता, सेकंड वन आहे न्यू दिल्ली, थर्ड वन आहे कसोली अँड लास्ट वन आहे इजातनगर. तर याचा आन्सर सगळ्यांना वेल नोन आहे. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे कोलकाता. बिकॉज न्यू दिल्लीला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अँड मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया हे इस्टॅब्लिश आहेत. जे कसौली आहे तर कसौलीला सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. आणि जे इजातनगर आहे तर इजातनगरला वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. सो करेक्ट आन्सर जे आहे ते आहे कोलकाता, ऑप्शन 1. हे बघा, हे जे लॅबोरेटरीज आहेत ना, कुठे कोणती लॅबोरेटरी इस्टॅब्लिश झालेली आहे तर यावरती सुद्धा कन्फर्म क्वेश्चन्स विचारले जातात. जर कोणाला माहीत नसेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. कोलकात्याला सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे. न्यू दिल्लीला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अँड मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे. कसौलीला सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट अँड लास्ट वन जे इजातनगर आहे तर इजातनगरला वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, ऑप्शन 1. सेकंड क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू BCS क्लासिफिकेशन क्लास 4 स्टँड्स फॉर. सो ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे सोल्युबिलिटी हाय, परमिएबिलिटी लो. सेकंड वन आहे लो सोल्युबिलिटी हाय परमिएबिलिटी. थर्ड वन आहे सोल्युबिलिटी हाय, परमिएबिलिटी हाय अँड देन आहे सोल्युबिलिटी लो अँड परमिएबिलिटी लो. आता हा बघा, फार्मास्युटिक्स अंडरचा क्वेश्चन आहे. बाय फार्मास्युटिक्स BCS स्टँड्स फॉर बायोफार्मास्युटिक क्लासिफिकेशन सिस्टीम. तर बायोफार्मास्युटिकल क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये 4 क्लास आहेत. क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. तर हे जे क्लास आहेत ह्या क्लासमध्ये सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटीचा स्टडी केला जातो. सो सिम्पली आपण इथे बघू, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 आणि क्लास 4. सो यामध्ये आपल्याला सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी बघायचं आहे. तर एक सिम्पल ट्रिक लक्षात ठेवायची. सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी अकॉर्डिंग जर क्लास 1 असेल तर क्लास 1मध्ये जी सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी आहे तर ते बोथ हाय आहे. ओके, क्लास 2 जे आहे याच्या अपोजिट बघायचं. इथे सोल्युबिलिटी हाय आहे तर क्लास 2मध्ये जी सोल्युबिलिटी आहे तर ती लो असणार आणि याच्या अपोजिट परमिएबिलिटी हाय असणार. देन थर्डमध्ये हाय सोल्युबिलिटी अँड लो परमिएबिलिटी अँड देन लास्ट क्लास 4मध्ये जी सोल्युबिलिटी आहे तर ती लो असणार आणि परमिएबिलिटीसुद्धा लो असणार. सिम्पली लक्षात ठेवायचं, क्लास 1 जो आहे क्लास 1मध्ये बोथ सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी हाय असणार. क्लास 4मध्ये सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी बोथ लो असणार. देन क्लास 2 आणि क्लास 3 जे आहे तर ते करस्पॉन्डिंगमध्ये लक्षात ठेवायचे. जर सोल्युबिलिटी अकॉर्डिंग जर आपण लर्न करत असाल तर सोल्युबिलिटीमध्ये आपण बघू शकतो क्लास 1मध्ये सोल्युबिलिटी हाय आहे तर याच्या अपोजिट क्लास 2मध्ये घ्यायचं लो सोल्युबिलिटी अँड वाईस वर्सा परमिएबिलिटीमध्ये. मग आता इथे आपण आपला ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. आपण इथे बघितलेलं आहे क्लास 4मध्ये सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी बोथ लो आहे. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, सोल्युबिलिटी लो अँड परमिएबिलिटी ऑल्सो लो. आता हे जे क्लास 1, क्लास 2 आणि क्लास 3, क्लास 4 आहे तर यामध्ये ना जो क्लास 1 आहे तर क्लास 1मध्ये जे आपले ड्रग्ज आहे तर ते वेल ॲब्सॉर्ब्ड होतात कारण सोल्युबिलिटी आणि परमिएबिलिटी हे दोन्हीही हाय आहे. जे क्लास 2 आणि क्लास 3 आहे यामध्ये व्हॅरिएबल ॲब्सॉर्प्शन होणार. क्लास 4मध्ये पुअर ड्रग ॲब्सॉर्प्शन. हे सुद्धा लक्षात ठेवायचं कारण या अकॉर्डिंगसुद्धा क्वेश्चन्स विचारला जातो. फॉर एक्झाम्पल क्लास 1मध्ये जे ड्रगची ॲब्सॉर्प्शन कॅपॅसिटी आहे तर ती कशी आहे तर वेल ॲब्सॉर्ब्ड आहे. क्लास 2 आणि क्लास 3मध्ये व्हॅरिएबल आहे आणि क्लास 4मध्ये पुअर ॲब्सॉर्प्शन आहे. हे जे BCS क्लासिफिकेशन आहे तर हे आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोडेड केलेलं आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅनलवरती बघू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे,
विच आर द एक्झाम्पल्स ऑफ नॅचरली ऑकरिंग लोकल ॲनेस्थेशिया. लोकल ॲनेस्थेशिया म्हणजे काय, आपण हे सुद्धा डिस्कस केलेलं आहे. ॲनेस्थेशिया म्हणजे काय, तर ॲनेस्थेशियाचे 2 टाईप्स आहेत, जनरल आणि लोकल ॲनेस्थेशिया. हे आपण डिस्कस केलेले आहेत. आपला क्वेश्चन्स आहे नॅचरली ऑकरिंग लोकल ॲनेस्थेशिया ड्रग. तर याच्यामध्ये ऑप्शन्स आहे, फर्स्ट आहे प्रोकेन, सेकंड वन आहे क्लो ऑइल, देन आहे कोकेन आणि झायलोकेन. करेक्ट आन्सर जे आहे ते आहे कोकेन, बिकॉज प्रोकेन आणि झायलोकेन हे बोथ सिंथेटिक ड्रग आहेत, सिंथेटिक ड्रग्ज आहेत. आणि जो क्लो ऑइल आहे तर तो मिसलेनियस लोकल ॲनेस्थेशिया ड्रग आहे. हवं तर नोट डाऊन करून घ्या. नॅचरली ऑकरिंग लोकल ॲनेस्थेशिया एक्झाम्पल आहे कोकेन, देन सिंथेटिकमध्ये प्रोकेन आणि झायलोकेन, आणि मिसलेनियस ड्रग आहे तर मिसलेनियसचे एक्झाम्पल आहे क्लो ऑइल. CNS, CVS किंवा जे आपले ANS ड्रग्ज आहे त्याचे क्लासिफिकेशन जर लर्न असतील तर त्यावरती कोणताही जरी क्वेश्चन्स विचारला तर आपल्याला त्याचा आन्सर इझिली येऊन जातं. हवं तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. नॅचरली ऑकरिंग लोकल ॲनेस्थेशिया, नॅचरलीमध्ये आहे कोकेन, नॅचरली आहे कोकेन, प्रोकेन आणि झायलोकेन जे आहे तर ते सिंथेटिक लोकल ॲनेस्थेटिक ड्रग्ज आहेत. आणि जो क्लो ऑइल आहे तर क्लो ऑइल हा मिसलेनियस लोकल ॲनेस्थेटिक मेडिकेशन्स आहे. ॲन्सर दिलेला आहे ऑप्शन 3 कोकेन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच विटॅमिन डिफिशियन्सी कॅन लीड टू न्यूरल ट्यूब डिफेक्ट. आता हे बघा, विटॅमिनसुद्धा सगळ्यांना लर्न पाहिजेत, तोंडपाठच असले पाहिजेत, कारण फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत विटॅमिन हा टॉपिक झालेला आहे. विटॅमिनचे जे 2 टाईप्स आहेत, फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल, त्यानंतरनं फॅटमध्ये कोणते विटॅमिन्स आहेत, वॉटर सोल्युबलमध्ये कोणते विटॅमिन्स आहेत हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. प्रत्येक विटॅमिनचं केमिकल नेम आणि डिफिशियन्सी डिसीज तोंडपाठच असलं पाहिजे, कारण विटॅमिन्सवरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल विटॅमिन ए त्याचं केमिकल नेम आहे, विटॅमिन सीचं केमिकल नेम आहे, सोबतच जे आपले वॉटर सोल्युबलमध्ये विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे, तर बी कॉम्प्लेक्समध्ये जे पण विटॅमिन्स आहेत B1, B2, B3, देन B5, B6, B7, B9, जे कोणते विटॅमिन्स असतील तर प्रत्येक विटॅमिनचं केमिकल नेम ॲज वेल एज त्याची डिफिशियन्सी डिसीज आणि ट्रीटमेंट हे तोंडपाठ असलं पाहिजे. आत्ताचा क्वेश्चन आहे आपला, विच विटॅमिन डिफिशियन्सी कॅन लीड टू न्यूरल ट्यूब डिफेक्ट. आता याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे विटॅमिन 9, बिकॉज विटॅमिन B1 जो आहे तर विटॅमिन B1 याचं केमिकल नेम आहे थायामाइन, आणि डिफिशियन्सी डिसीज आहे बेरीबेरी. बेरीबेरीमध्ये सुद्धा 2 टाईप आहेत, ड्राय बेरीबेरी आणि वेट बेरीबेरी. देन विटॅमिन सी जो आहे, विटॅमिन सी याचं केमिकल नेम आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड, आणि डिफिशियन्सी डिसीज आहे स्कर्वी. देन विटॅमिन के जो आहे, विटॅमिन के इज ऑल्सो नोन ॲज अ अँटी कॉग्युलंट विटॅमिन, आणि याचं जी डेफिशियन्सी डिसीज आहे तर त्यामध्ये काय होणार, जे ब्लड कॉग्युलेशन्स आहे तर त्यामध्ये विटॅमिन के हे यूजफुल आहे. आणि विटॅमिन B9 इज ऑल्सो नोन ॲज विटॅमिन एम, अँड इट इज ऑल्सो, म्हणजे याची जी डिफिशियन्सी डिसीज आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमियासुद्धा आहे, मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. आणि आपला क्वेश्चन्स आहे न्यूरल ट्यूब डिफेक्ट, तर न्यूरल ट्यूब डिफेक्टची डिफिशियन्सीसुद्धा, म्हणजे विटॅमिन B9 जो आहे तर विटॅमिन B9च्या डिफिशियन्सीमध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट होतो. विटॅमिन्ससुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, आपल्या चॅनलवरती विटॅमिन्स अपलोडेड केलेलं आहे, हवं तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. विटॅमिन B1 इज ऑल्सो नोन ॲज अ थायामाइन, डिफिशियन्सी डिसीज आहे बेरीबेरी. विटॅमिन सी इज ऑल्सो नोन ॲज अ ॲस्कॉर्बिक ॲसिड, डिफिशियन्सी डिसीज आहे स्कर्वी. विटॅमिन 9 इज ऑल्सो नोन ॲज अ विटॅमिन एम अँड फॉलिक ॲसिड, डिफिशियन्सी डिसीज आहे न्यूरल ट्यूब डिफेक्ट अँड मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. लास्ट वन आहे विटॅमिन के इज ऑल्सो नोन ॲज अ अँटीकॉग्युलंट एजंट अँड डिफिशियन्सी डिसीज आहे ब्लड क्लॉटिंगमध्ये. सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 म्हणजे विटॅमिन B9. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टाईम ऑफ इलिमिनेशन्स 50% ऑफ ड्रग फ्रॉम बॉडी इज नोन ॲज. हे बघा, इकोलॉजीमध्ये बायोफार्मास्युटिक्समध्ये हा टॉपिक आहे, तर बायोफार्मास्युटिक्समध्ये बायो अवेबिलिटी अकॉर्डिंग हा क्वेश्चन्स विचारलेला आहे. खूप लॉजिकल क्वेश्चन्स आहे. 50% ड्रग फ्रॉम द बॉडी, टाईम ऑफ इलिमिनेशन्स 50% ऑफ अ ड्रग फ्रॉम अ बॉडी इज ऑल्सो नोन ॲज. 50 म्हणजे 1/2 हे सुद्धा आपल्याला माहीत आहे. आपण ऑप्शन्स बघू शकतो. इथे आहे, फर्स्ट ऑप्शन आहे 4T 1/2, 3T 1/2, 1T हाफ, 1 टाईम 1/2 अँड 2 टाईम 1/2. तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 3.
इथे दिलेला आहे ॲन्सर 3 म्हणजे ऑप्शन थर्ड. आता इथे ऑलरेडीच ॲन्सर येऊन गेलेला आहे. सो ठीक आहे, आपण डिस्कस करू. क्लिनिकल ट्रायल स्टडीज अंडर विच स्केड्यूल. स्केड्यूलसुद्धा तोंडपाठ असले पाहिजेत. हे बघा, स्कोरिंगचे क्वेश्चन्स आहेत हे. त्यामुळे हे जे बेसिक क्वेश्चन्स आहेत किंवा जे बेसिक टॉपिक आहेत, छोटे टॉपिक आहेत, स्कोरिंगचे आहेत, आपल्याला खूप हार्ड वाटतात. बट जर आपण व्यवस्थित त्याचं लर्निंग केलं तर खूप इझिली आहेत ते. स्केड्यूलसुद्धा खूप इझी आहेत आणि स्केड्यूलसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड केलेले आहेत. तर आता इथे ज्याला स्केड्यूल माहिती आहे त्याला हा क्वेश्चन्स लगेच येऊन जाणार. क्लिनिकल ट्रायल्स विचारलेले आहेत. आता स्केड्यूल पी जो आहे, स्केड्यूल पीमध्ये पेरियोडिक ड्रगचा स्टडी आहे. स्केड्यूल एक्समध्ये हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज आहेत. जो स्केड्यूल एच आहे, तर स्केड्यूल एचमध्ये ड्रग्स सोल्ड केले जातात अंडर मेडिकल प्रॅक्टिशनर. आणि स्केड्यूल वाय राहिलेला ऑप्शन आहे स्केड्यूल वाय, तर ऑब्व्हियसली क्लिनिकल ट्रायल ज्या आहेत तर त्या अंडर स्केड्यूल वाय आहेत. हवं तर नोट डाऊन करून घ्या. स्केड्यूल पी पेरियोडिक ड्रग्ज, लिस्ट ऑफ पेरियोडिक ड्रग्ज. स्केड्यूल एक्स जो आहे तर हॅबिट फॉर्मिंग आहे. स्केड्यूल एचच्या अंडर मेडिकल प्रॅक्टिशनरच्या अंडर ड्रग सोल्ड केला जातो. आणि स्केड्यूल वाय जे आहे तर ते क्लिनिकल ट्रायल्स आहेत. जास्त पाठ नाही करत बसायचं, लाईक द, इज, ॲज हे नाही लर्न करायचं. मेन कीवर्ड्स घ्यायचे. पी विचारला तर त्या अंडर येणार पेरियोडिक ड्रग. एक्स आहे तर हॅबिट फॉर्मिंग आहे. एचमध्ये आहे ड्रग्ज सोल्ड होत आहेत अंडर मेडिकल प्रॅक्टिशनर. आणि स्केड्यूल वाय आहे तर त्यामध्ये क्लिनिकल ट्रायल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोविंग ड्रग क्लासिफिकेशन इज यूज टू ट्रीट मॅनिया. जसं की आधी बोलले, ज्याचे क्लासिफिकेशन पार्ट आहेत ना त्यांना लगेच क्लासिफिकेशन्सवरती क्वेश्चन्स लगेच सॉल्व्ह होऊन जातात. मॅनिया म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. मॅनिया म्हणजे काय तर सिव्हिअर एक्साइटमेंट आहे. तर एक्साइटमेंट ट्रीट करण्यासाठी जे ड्रग्ज यूज केले जातात इज ऑल्सो नोन ॲज अँटी डिप्रेसंट एजंट. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे अँटी डिप्रेसंट. अँटी डिप्रेसंट्स मेडिसिन्स दिले जातात. त्यामध्ये जो इमिप्रामाइन ड्रग आहे तर इमिप्रामाइन हा ऑल्सो यूजफुल आहे इन द ट्रीटमेंट ऑफ मॅनिया. ओके. आणि लाईक अँटीसायकोटिक, अँटी डिप्रेसंट, अँटी कन्व्हल्जंट अँड अँटीपायरेटिक. अँटीपायरेटिक इज ऑल्सो क्लास ऑफ नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग. तर हे सगळे क्लासिफिकेशन जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवरती अपलोडेड केलेले आहेत. तुम्ही तिथेही जाऊन बघू शकता. बघा, जो क्लासिफिकेशनचा, स्केड्यूलचा, त्यानंतरनं जे लायसन्स वगैरे आहेत, हा ऑल जो पार्ट आहे आपण ऑलरेडी कवर केलेला आहे. आणि ते सगळे व्हिडिओज किंवा जे शॉर्ट्स आहेत ते आपल्या चॅनलवरती सुद्धा अपलोडेड आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मेजॉरिटी ऑफ ड्रग क्रॉसेस बाय विच टाईप ऑफ डिफ्युजन. आता इथे बघा, ज्याला फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनॅमिक माहीत आहे, म्हणजे जनरल फार्मॅकोलॉजी माहीत आहे, त्याला हा क्वेश्चन्स लगेच समजणार. ऑप्शन्स बघायची सुद्धा गरज नाही, लगेच समजून जाणार. खूप बेसिक आहे. मेजॉरिटी ऑफ ड्रग क्रॉसेस बाय विच टाईप ऑफ डिफ्युजन. लगेच याचा आन्सर येऊन जाते. याचं जे आन्सर आहे ते आहे पॅसिव्ह डिफ्युजन. आपण ऑप्शन्स बघू तरी. फर्स्ट आहे पॅसिव्ह डिफ्युजन, सेकंड वन आहे ॲक्टिव्ह डिफ्युजन, थर्ड वन आहे फॅसिलिटेड डिफ्युजन आणि लास्ट वन आहे ऑल ऑफ द अबव्ह. आता जो ॲब्सॉर्प्शन म्हणजे फार्मॅकोकायनेटिकचे जे पॅरामीटर्स आहेत त्यामध्ये आपण ADME याचा स्टडी करतो. ॲब्सॉर्प्शनचे जे टाईप्स आहेत तर त्यामध्ये पॅसिव्ह, ॲक्टिव्ह, फॅसिलिटेड आणि अजून एक आहे कॅरियर मेडिएटेड डिफ्युजन, हे त्याचे टाईप्स आहेत. तर अकॉर्डिंग टू डिफ्युजन और अकॉर्डिंग टू ड्रग ॲब्सॉर्प्शन जी मेजॉरिटी ऑफ ड्रग आहे क्रॉसेस बाय, तर ती आहे पॅसिव्ह डिफ्युजन. म्हणजे मेजॉरिटी ऑफ ड्रग किंवा जे ऑलमोस्ट 99.99% जे ड्रग्ज आहेत तर ते पॅसिव्ह डिफ्युजनने ॲब्सॉर्ब होतात. ॲक्टिव्ह डिफ्युजनमध्ये एनर्जी जनरेट होणार. जे फॅसिलिटेड डिफ्युजन आहे इज ऑल्सो टाईप ऑफ अ पॅसिव्ह डिफ्युजन. यामध्ये विदाऊट एनर्जी जनरेशन्स जे ड्रग्ज आहेत तर ते ट्रान्सपोर्ट होणार कॅरियर मेडिएटेडपर्यंत. ओके. सो जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पॅसिव्ह डिफ्युजन. लक्षात ठेवायचं, पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये मेजॉरिटी ऑफ ड्रग आहे. ॲक्टिव्ह डिफ्युजनमध्ये एनर्जी जनरेट होते. फॅसिलिटेड डिफ्युजन इज ऑल्सो टाईप ऑफ पॅसिव्ह डिफ्युजन. आणि विदाऊट एनर्जी जनरेशन यामध्ये जे ड्रग्ज आहेत तर ते ट्रान्सपोर्ट होणार कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅडियंटपर्यंत. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 1 पॅसिव्ह डिफ्युजन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिले टाईप हायपर सेन्सिटिव्हिटी इज नोन ॲज. खूप बेसिक क्वेश्चन विचारलेला आहे. डिले टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4. टाईप 4 4 टाईपच्या हायपर सेन्सिटिव्हिटी आहेत. तर क्वेश्चन आहे डिले टाईप. तर ऑप्शन्स आहे टाईप 1, टाईप 2, टाईप 3, टाईप 4.
लगेच येतं याचा आन्सर, टाईप 4. ओके. देन व्हॉट इज द मीनिंग ऑफ CGMP? GMP स्टँड्स फॉर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. आणि हा जो C आहे तर C काय आहे हे आपण आता बघू. ऑप्शन आहेत कोर्स, करंट, करेक्ट आणि कॅलिब्रेशन. सॉरी, इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे. हे आहे कॅलिब्रेशन. सो C जो आहे C स्टँड्स फॉर करंट. करंट, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस, यावरती हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. लक्षात ठेवायचं, C जो आहे C हा करंट आहे आणि गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. सो ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ हाय लेवल डिसइन्फेक्टंट. डिसइन्फेक्टंटवरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स विचारतात. आता हे जे डिसइन्फेक्टंट आहे आपल्याला माहीत आहे, अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट हा एक टॉपिक आहे. डिसइन्फेक्टंट हे नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती अप्लाय केले जातात फॉर द पर्पज ऑफ टू किल द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर डिसइन्फेक्टंट क्वेश्चन आहे हाय लेवल. आता हे जे डिसइन्फेक्टंट आहे डिवाइड झालेले आहेत 3 लेवलवरती. फॉर एक्झाम्पल लो लेवल, इंटरमिडिएट लेवल आणि हाय लेवल. लो लेवल त्याचे एक्झाम्पल्स आहे फिनॉल अल्कोहोल, हवं तर नोट डाऊन करून घ्या, फिनॉल अल्कोहोल. देन सरफॅक्टंट, हेवी मेटल्स, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. जे इंटरमिडिएट आहे तर इंटरमिडिएटचे एक्झाम्पल्स आहेत क्लोरीन अँड इट्स कंपाऊंड किंवा आयोडीन, आयडोफोर्स. हाय लेवलचे एक्झाम्पल्स आहेत फॉर्मॅल्डिहाइड, हायड्रोजन पेरॉक्साईड, पॅरासिटिक ॲसिड. हे झाले हाय लेवल. आता आपण ऑप्शन्स बघू. इथे ऑप्शन्स दिलेले आहेत आयडोफोर, अल्कोहोल, फॉर्मॅल्डिहाइड आणि आयोडीन. आत्ताच आपण बघितलेला आहे. हा जो आयडोफोर आहे, आयडोफोर हा इंटरमिडिएट लेवल डिसइन्फेक्टंट आहे. अल्कोहोल जो आहे हा लो लेवल डिसइन्फेक्टंट आहे, इंटरमिडिएट लो लेवल. फॉर्मॅल्डिहाइड जो आहे, फॉर्मॅल्डिहाइड हा हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहे. आणि अल्सो आयोडीन जो आहे तर तो इंटरमिडिएट ॲक्टिंग डिसइन्फेक्टंट आहे. आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 3, फॉर्मॅल्डिहाइड. ओके. देन आयडियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ फिनॉल फॉर डिसइन्फेक्टंट. घरामध्ये आपण डिसइन्फेक्टंट यूज करतो तर त्यावरती ना आयडियल कॉन्सन्ट्रेशन्स दिलेले असतात प्रत्येक, लाईक अल्कोहोल, फिनॉल, त्यानंतर लाईक जे आयडोफोर्स असतील, फॉर्मॅल्डिहाइड असतील, इथॅनॉल असेल, ह्या प्रत्येकाचे एक आयडियल कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असतं. तर जे फिनॉलचं आयडियल कॉन्सन्ट्रेशन आहे ते आहे ऑप्शन आहे 5%, 1%, 10% आणि 7%. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन सेकंड, 1%. हवं तर नोट डाऊन करून घ्या तुम्ही. देन आहे NDA कॅन कन्सिस्ट हाऊ मेनी सेक्शन्स. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स त्याच्या अंडरचा हा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे 11, 7, 2 आणि 15. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 15, ऑप्शन 4. आणि NDAचा लॉंग फॉर्म काय आहे तर न्यू ड्रग ॲप्लिकेशन. ज्यावेळेस जे ड्रग्ज आहेत तर ते क्लिनिकल ट्रायल्समधनं जातात तर त्यावेळेस NDA ॲप्लिकेशनने अप्रूव्हल केल्यानंतरनं क्लिनिकल ट्रायल्स होतात, लाईक फेज 1, फेज 2, फेज 3 आणि फेज 4, प्री मार्केटिंग, पोस्ट मार्केटिंग. सो NDA म्हणजे न्यू ड्रग ॲप्लिकेशन. आणि यामध्ये किती कॅन कन्सिस्ट हाऊ मेनी सेक्शन्स तर 50 सेक्शन्स. देन नेक्स्ट आहे क्विनोडिन इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन. ऑप्शन्स आहे डिजिटोटॉक्झिसिटी, प्रेग्नेन्सी, पेप्टिक अल्सर आणि ब्रॅडिकार्डिया. तर याचा आन्सरसुद्धा सगळ्यांना वेल नोन आहे. क्विनिडिन हा जो ड्रग आहे हा कॉन्ट्राइंडिकेटेड आहे डिजिटोटॉक्झिसिटीला, बिकॉज प्रेग्नेन्सीमध्ये टेट्रासायक्लिन आहे, पेप्टिक अल्सरमध्ये ॲस्पिरिन आणि ब्रॅडिकार्डियामध्ये क्विनिन ड्रग आहे. सो करेक्ट आन्सर आहे डिजिटोटॉक्झिसिटी. हवं तर नोट डाऊन करून घ्या तुम्ही. कारण काय होतं ना, आत्ता MCQ मध्ये आपल्याला सगळ्या क्वेश्चनचं आन्सर येऊन जातं, पण ज्यावेळेस आपण एक्झाम देतो ना त्यावेळेस खूप कन्फ्युजन क्रिएट होतं. तर जर आपण कीवर्ड्समध्ये आपल्या नोटबुकमध्ये सगळं लिहून ठेवलं तर एक्झामच्या आधी जरी आपण रिवाईज केलं आपल्याला आन्सर येऊन जातात. तर डिजिटोटॉक्झिसिटी हा क्विनिडिन हा डिजिटोटॉक्झिसिटी आहे कॉन्ट्राइंडिकेशन्स. टेट्रासायक्लिन जो आहे तर तो प्रेग्नेन्सीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, ॲस्पिरिन पेप्टिक अल्सर्समध्ये आणि ब्रॅडिकार्डियामध्ये क्विनिन, ऑप्शन 1. नेक्स्ट आहे द स्टडी विच प्रोसीड फ्रॉम कॉज टू इफेक्ट इज नोन ॲज. ऑप्शन आहे केस कंट्रोल स्टडी, कोहर्ट स्टडी, इकोलॉजिकल स्टडी आणि इपिडेमिओलॉजी. तर याचं जे ऑप्शन आहे करेक्ट आन्सर ते आहे कोहर्ट स्टडी. कोहर्ट स्टडीमध्ये कॉज टू इफेक्ट
स्टडी केला जातो. ओके. आणि केस कंट्रोलमध्ये इफेक्ट टू कॉज लक्षात ठेवायचं, कॉज टू इफेक्ट कोहॉर्ट स्टडी, इफेक्ट टू कॉज केस कंट्रोल स्टडी. तर ऑप्शन जे आहे ऑप्शन सेकंड आपलं करेक्ट आन्सर आहे, कोहॉर्ट स्टडी. देन आहे इंडियन फार्माकोपिया फर्स्ट एडिशन इस्टॅब्लिश. ऑप्शन आहे 1995, 1955, 1996 आणि 2007. इथे ऑलरेडी आन्सर येऊन गेलेला आहे ऑप्शन सेकंड, तर ते करेक्ट आन्सर आहे 1995. देन आहे विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज नोन फॉर इट्स ॲबिलिटी टू एक्साइटेड द सेंट्रल नर्व सिस्टीम. स्टिम्युलंट, सिडेटिव्ह, हॅलोसिजनस आणि ओपिओइड्स. याचं सुद्धा आन्सर लगेच सगळ्यांना येतं आहे. एक्साइटेड करतायत सेंट्रल नर्व सिस्टीमला, इट मीन्स स्टिम्युलंट्स. तर आता हे जे स्टिम्युलंट्स, सिडेटिव्ह, हॅलोसिजन किंवा ओपिओइड्स जे आहेत लाईक CNS ॲक्टिंग ड्रग्स, तर ते आपण ऑलरेडी अपलोडेड केलेले आहेत, तर तुम्ही तिथे बघू शकता चॅनलवरती जाऊन आपल्या. देन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स रेग्युलेटेड इन विच इयर. ऑप्शन आहे 1940, 1948, 1990 अँड 1985. जसं की मी आधी बोलले स्केड्यूल, त्यानंतरनं जे ॲक्ट्स आहे त्याचं पासिंग इयर हे माहीत असलं पाहिजे. आता इथे क्वेश्चन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट्स हा रेग्युलेट झालेला आहे 1940ला, बिकॉज 1948ला फार्मसी ॲक्ट आहे, 1990ला पॉयझन ॲक्ट आहे आणि 1985ला नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. ओके, नोट डाऊन करून घ्या. 1940ला ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, 1948ला आहे फार्मसी ॲक्ट, 1919ला आहे पॉयझन ॲक्ट आणि 1985 नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. सो ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट. देन सेकंड क्वेश्चन आहे इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल इज नोन ॲज. हे बघा फार्माकोग्नोसी अंडरचा क्वेश्चन आहे, तसंच फार्मॅकोलॉजीमध्ये सुद्धा हा क्वेश्चन आहे. इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल इज ऑल्सो नोन ॲज. ऑप्शन्स आहे, वेट अ मिनिट, ऑप्शन आहे लॅक्झेटिव्ह, पर्गेटिव्ह, स्टिम्युलंट्स आणि लुब्रिकेशन. आता ज्याला ह्या सिम्पल कन्सेप्ट माहीत आहे त्यालाच याचा आन्सर लगेच येऊन जाईल. लुब्रिकेशन्स म्हणजे कशासाठी यूज केले जातात? टू अवॉइड फ्रिक्शन. तर आपला क्वेश्चन तो आहे का? नाही. सो हे ऑप्शन इनकरेक्ट आहे. स्टिम्युलंट्स म्हणजे काय? ॲक्टिव्हिटी एक्साइटेड करतात, एक्साइटमेंट वाढवतात. क्वेश्चन आहे इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल, सो हे सुद्धा ऑप्शन नाही. आता राहिलं लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह. तर लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह यामध्ये क्वाईट डिफरन्स आहे. जे पर्गेटिव्ज असतात तर ते मुवमेंट ऑफ बॉवेल, ओके, आणि जे लॅक्झेटिव्ह असतात तर ते इव्हॅक्युएशन्स ऑफ बॉवेल. इथे कन्फ्युजन मात्र होऊ शकतं. जर ऑप्शनमध्ये लॅक्झेटिव्ह आणि पर्गेटिव्ह असेल तर सिलेक्ट काय करायचं? तर सिम्पल, लॅक्झेटिव्ह इट मीन्स इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल आणि पर्गेटिव्ह इट मीन्स मुवमेंट ऑफ बॉवेल. ओके, या अकॉर्डिंग तुम्ही लक्षात ठेवू शकता. लॅक्झेटिव्ह इट मीन्स इव्हॅक्युएशन ऑफ बॉवेल आणि पर्गेटिव्ह इट मीन्स मुवमेंट ऑफ बॉवेल. तर आपलं करेक्ट आन्सर आहे लॅक्झेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट करेक्ट ऑप्शन रिगार्डिंग टू टाईप 1 ग्लासेस. ऑलरेडी आन्सर येऊन गेलेला आहे. तर फर्स्ट ऑप्शन आहे बोरोसिलिकेटेड, सेकंड वन आहे सोडा लाईम, थर्ड वन आहे ट्रीटेड सोडा लाईम आणि लास्ट वन आहे जनरल पर्पज. ओके, आता टाईप ऑफ ग्लासेस आहेत, 4 टाईपचे ग्लासेस आहेत, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4. टाईप 1 ग्लासमध्ये किंवा टाईप 1 ग्लासेस हे बोरोसिलिकेटेड ग्लासेस आहेत. टाईप 2 जे आहेत तर ते सोडा लाईम, टाईप 3 जे आहेत तर ते ट्रीटेड सोडा लाईम आणि जनरल पर्पजमध्ये टाईप 4 ग्लासेस. हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. सिम्पल आहे. टाईप 1 बोरोसिलिकेटेड, टाईप 2मध्ये आहे सोडा लाईम, टाईप 3मध्ये आहे ट्रीटेड सोडा लाईम आणि जनरल पर्पजमध्ये टाईप 4 ग्लास. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे GMP. GMP स्टँड्स फॉर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस. GMP cosmetic list permitted to be used in cosmetics is covered under. परत एकदा स्केड्यूलवरती क्वेश्चन्स विचारलेला आहे. ऑप्शन आहे स्केड्यूल S, स्केड्यूल M1, स्केड्यूल M2 आणि स्केड्यूल O. आता इथे बघा थोडंसं जर लॉजिक लावलं काही लोकांनी तर M वरून ते M1 आणि M2 हे 2 ऑप्शन मात्र सिलेक्ट करणार. पण M1 आणि M2 मध्ये काय, इथे मात्र कन्फ्युजन होणार. सो जो स्केड्यूल M1 आहे तर स्केड्यूल M1 मध्ये होमिओपॅथिक, ओके, स्केड्यूल M1 जो आहे तर यामध्ये होमिओपॅथिकचा स्टडी केला जातो आणि M2 जो आहे तर इथे कॉस्मेटिक.
ठीक आहे. शेड्यूल एस जे आहे इथे स्टँडर्ड्स कॉस्मेटिक असतात आणि शेड्यूल ओमध्ये डिसइन्फेक्टंट. लक्षात ठेवायचं, शेड्यूल एसमध्ये स्टँडर्ड कॉस्मेटिक लगेच सिलेक्ट करायचं नाही. क्वेश्चन आहे GMP कॉस्मेटिक आणि शेड्यूल एसमध्ये फक्त काय असतात तर स्टँडर्ड कॉस्मेटिक. सो हे ऑप्शन्स इनकरेक्ट आहे. ओ तर येणारच नाही कारण शेड्यूल ओमध्ये डिसइन्फेक्टंटचा स्टडी केला जातो. राहिलं शेड्यूल M1 आणि M2. M1मध्ये होमिओपॅथी आणि M2मध्ये कॉस्मेटिक्स, गुड मॅन्युफॅक्चरिंग कॉस्मेटिक. ठीक आहे. शेड्यूल M1मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग होमिओपॅथिक ड्रग्ज आहेत आणि शेड्यूल M2मध्ये गुड मॅन्युफॅक्चरिंग कॉस्मेटिक. सो आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 3 शेड्यूल M2. देन आहे रोटेटिंग सिलेंडर डिझोल्युशन ॲपरेटस आर द विच टाईप ऑफ ॲपरेटस. फार्मास्युटिक्सचा क्वेश्चन आहे. ऑप्शन्स आहेत ॲपरेटस 1, 2, 5 आणि 6. सो याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ॲपरेटस 6. बिकॉज ॲपरेटस 1 जो आहे, ॲपरेटस 1 इज ऑल्सो नोन ॲज अ रोटेटिंग बास्केट आणि क्वेश्चन आहे रोटेटिंग सिलेंडर. सो ॲपरेटस 1मध्ये रोटेटिंग बास्केट्स असतात. ॲपरेटस 2 जो आहे तिथे पॅडल, ॲपरेटस 5मध्ये पॅडल ओव्हर डिस्क आणि लास्ट वन आहे रोटेटिंग सिलेंडर. तर इथे मात्र कन्फ्यूज व्हायचं नाही हां. लक्षात ठेवा, ॲपरेटस 1 जो आहे ॲपरेटस 1मध्ये रोटेटिंग बास्केट्स असतात आणि ॲपरेटस 6मध्ये रोटेटिंग सिलेंडर्स असतात. सो आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन 4 ॲपरेटस 6. आता हे जे ॲपरेटस 1 आहे तर ॲपरेटसमध्ये कॅप्सूल्स यूज केले जातात. ॲपरेटस 2मध्ये टॅबलेट यूज केले जातात. ॲपरेटस 5 जे आहे त्यामध्ये इमल्शन्स किंवा ऑइंटमेंट आणि जे ॲपरेटस 6 नंबरचं आहे लाईक रोटेटिंग सिलेंडर तर यामध्ये ट्रान्सडर्मल ड्रग्स यूज केले जातात. आता हे बघा, ऑलरेडी ना आपण आपल्या पेजवरती ऑलमोस्ट सगळा जो क्लासिफिकेशनचा पार्ट आहे तो कवर केलेला आहे. फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचा पार्टसुद्धा आपण कवर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.